हृदय भवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि। करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवा झालो तुमच्या चरण अहो स्वामी सोया देवा या मस्त मस्त पाया पाया पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत व्रत एकादशी करी नमवाशी गाई अहर्निशी मुखिना प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी घेतलेला याची आवश्यकता मला जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारी वैराग्य मूर्ती ज्ञान ऐश्वर्य वारकरी संप्रदायाचा कळस असणारे देहू निवासी जगद्गुरु जगदवंद्य संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा हा ध्रुवपदासहित तीन चरणाचा अगदी सोपा सरळ एकादशी प्रकरणातला आणि सगळ्यांच्या पाठांतरातला सोपा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये आपल्या घराण्याची परंपरा नवे नवे आपल्या घराण्याचं परमार्थिक वैभव या अभंगामध्ये सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल
बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या मसलत तांडा या ठिकाणी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अखिल कोट ब्रह्मांड नाही रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबा आहे जगद्गुरु संत तुकोबा आहे प्रेम मूर्ती संत नामदेव महाराज शांतीचे प्रतीक पैठण निवासी शास्त्री रंगनाथ महाराज तसेच संत शिरोमणी सावता महाराज श्री संत सेवालाल महाराज अखिल सर्व संतांच्या कृपेने समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने सर्व तरुण मित्र मंडळीच्या अथक परिश्रमातून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह खऱ्या अर्थानं सर्वांचं फार मोठं योगदान आहे महिमा पण ज्यामध्ये सर्वांची अगदी धडपड असते त्यामध्ये प्रामुख्याने मी नाव घेईल आपल्या गावचे लाडके सरपंच आदरणीय लालू भाऊ बरं का आता आडनाव माझ्या परिचित नाही लालू भाऊ पवार यांना मनापासून धन्यवाद एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी झाली पाहिजे तसेच आजच्या कीर्तनाची जी यजमान आहे आदरणीय श्री जनार्दन देवीदास पवार तसेच श्री दानेश्वर देवीदास पवार या दोन्हीही भावंडांना मी मनापासून धन्यवाद देते बरं आणि विशेष करून यांचा परिवार म्हणजे जन्मजात माळकरी हे मला फार नवल वाटलं बरं कारण वाड्या वस्तीवर तांड्यावर राहणारी माणसं आहेत पण गळ्यामध्ये माळे जरा विशेषच वाटलं म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे आणि या ठिकाणी सुंदर अशी या कीर्तनाला साथ संगत करण्यासाठी सर्व परिसरातील गुणीजन सर्व दिग्गज महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये उत्कृष्ट अशी ज्यांनी चाल गायली असे संगीत विशारद संगीत अलंकार हरिभक्ती पराय आमचे गोवर्धन महाराज लिंगावकर आहेत यांनाही मनापासून धन्यवाद आणि त्यांच्या पाठीमागे ज्यांनी सुंदर कोरस केला असे एक महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकर तथा भागवताचार्य हरिभक्ती पराय आमचे सोमेश्वर महाराज आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद आणि उत्कृष्ट गायनाची साथ करण्यासाठी हरिभक्त पराय राम हा तांगडे महाराज आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद तसेच या ठिकाणी आमचे मनोहर महाराज आहेत यांनाही मनापासून धन्यवाद तसेच हरिभक्ती पराय विठ्ठल महाराज आहेत ज्यांनी आपल्या गावामध्ये एक परमार्थाचं बीज लावलं बरं का आपल्या गावाला परमार्थाची आवड निर्माण केली असे महाराज देखील या ठिकाणी त्यांनाही मनापासून धन्यवाद तसेच गावातील सर्व ग्रामस्थ टाळकरी बसणी मंडळी विनेकरी बाबा असे सुंदर पकवासाची ज्यांची साथ आहे असं होतं बघा नाव विसरता माझ्या सोबत जे आले असे मला सुंदर गायनाची साथ करणारे माझे पती ज्यांच्यामुळे मी इथे माई बाबा हा ज्यांच्यामुळे आज मी 3 राज्यामध्ये फिरते तेलंगणा कर्नाटक हे श्रेय माझ्या पतींना जाते बरं म्हणून त्यांनाही धन्यवाद आज या ठिकाणी माझा पुतणे छोटा वारकरी प्रतीक महाराज बोर्डे हे देखील उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद आणि सुंदर पकवासाची ज्यांची साथ आहे मृदंग विशारद मृदंग अलंकार महाराजांच्या हातात जादू कारण एवढी चपळता मी नाही पाहिली असे हरिभक्ती पराय आमचे सुदर्शन महाराज आहेत त्यांनाही धन्यवाद आणि समोर जे शूटिंग चालू आहे पसायदान YouTube चॅनल हा यांचे पसायदान YouTube चॅनलचे सर्व महाराज या ठिकाणी आहेत म्हणून चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा हा कार्यक्रम तुम्हाला भविष्यात कधीही मोबाईल वरती पाहायला मिळणार आहे म्हणून त्यांनाही धन्यवाद विठ्ठल परब्रह्म YouTube चॅनल या ठिकाणी आहे तांगडे महाराजांचं याही चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि गोड अशी सिस्टीम आहे दादा सिस्टीमला मी मनापासून खुश आहे बरं हा एकदा जोरदार टाळी आणि आता जास्तीचा विस्तार न करता वेळ झालेली आपल्या अभंगाकडे वळू विठाला विठ्ठला 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 पंढरीची वारी आहे माझी घरी आणि अलगरी तीर्थ
विठ्ठल 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 अभंग आहे जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये आपल्या घराण्याचं परमार्थिक वैभव सांगतात, आपली परंपरा सांगतात. पंढरीची वारी आहे माझी घरी आणि कला करी तीर्थव्रत. तुकोबरे म्हणतात मी इतर तीर्थाला जात नाही, बस एकच तीर्थ ते म्हणजे पंढरपूर. बाकी मी कुठलं व्रत करत नाही, बस एकच व्रत एकादशी करी उपवासी गायीन हरनिशी मुखी नाम. मी त्या भगवंताचं नाम अहर्निशी नित्य सतत गायचं. पण महाराज नेमकं कोणत्या देवाचं नाव तुम्ही घेता यावर तुकोबरे उत्तर देतात. नाम विठोबाची घेईन मी वाची बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम. हा अभंगाचा सरळ भाव. विठ्ठल 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 तुकोबरा या अभंगात आपल्या घराण्याची परंपरा सांगतात, अगदी स्वाभिमानानं बघा. आणि माणसाचा जन्म अशा घरात झाला पाहिजे की जिथं काहीतरी परंपरा आहे. पण अशा घराण्यात जर आपला जन्म झाला तर त्याच्यासारखी भाग्यवान आपण असेल. लक्षात येते ना माझं म्हणणं? पण मैबा परंपरा चांगली असावी, चुकीची नको. काही काही माणसं म्हणतात काय सांगावं ताई, 4 पिढ्या झाल्यावर आमच्या घरातली दारूच बंद झाली. असली चुकीची परंपरा नको. चांगली परंपरा पाहिजे घराण्याला. काही आणि अशा घराण्यात आपला जन्म झाला मग त्याच्यासारखं भाग्य भाग्य. तर तुकोबरा या अभंगामध्ये आपल्या घराण्याची परंपरा सांगतात. नवे नवे आपल्या घराण्याचं परमार्थिक वैभव सांगतात. वैभव दोन प्रकारचे बरं का, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आपापसात बोलू नका, सर्वांचं लक्ष कीर्तनाकडे असेल. परंपरा वैभव दोन प्रकारचे वैभव. एकही संसाराचा वैभव आणि दुसरा आहे परमार्थ. संसाराचा वैभव कशाला म्हणायचं? संसारिक वैभवामध्ये येतं गुरं ढोरं पोरं म्हातारं गडी घोडी माडी मालगडी या सगळ्या संसारिक वैभव आहेत. आता परमार्थिक वैभव कशाला म्हणायचं? व्रत वैकल्य तीर्थाटन तीर्थयात्रा नामस्मरण कथा कीर्तन या सगळ्या गोष्टी येतात परमार्थिक वैभव. या ठिकाणी तुकोबरे आपल्या घराण्याचा संसारिक वैभव सांगत आहेत, परमार्थिक वैभव सांगतात. कारण महिला संसारिक वैभव हे साधू संतांना विशेष वाटत नाही, गौण आहे, याला किंमत देत नाही. संतांचं खरं धन संतांचं खरं वैभव जर काय असेल तर ते राम नाम रूपी आहे. परमार्थ महाधाना जोडी देवाचे चरण भावया जतना हे उपाव लाभाचे. परमार्थ महाधाना जोडी देवाचे चरण बाबा आम्ही शब्दांचीच पूजा करतो, शब्दांचाच गौरव करतो, आम्ही शब्दांनाच देव मानतो. म्हणूनच
साधू संतांचं खरं हे झालं. एकदा संत मीराबाईंना काही साधकांनी विचारलं की मीराबाई तुमचं खरं धन कोणतं, तुम्ही कशाला श्रेष्ठ बसता? यावर मीराबाई उत्तर देतात, पायोजी मैने राम रतन पायोजी मीराबाईंना सांगितलं, बाबा माझं खरं धन हे राम नामरूपी धन. म्हणून तर तुकोबाराई या अभंगामध्ये आपल्या घराण्याचं परमार्थिक वैभव सांगतात. तुकोबाराई म्हणतात की होय होय वारकरी पाहे पाहे पाहे. एका अभंगामध्ये मला सांगा बरं की होय होय वारकरी 2 वेळा का म्हणले तुकाराम महाराज आणि पाहे पाहे 2 वेळा का म्हणले? याचं कारण आहे बरं का. होय होय याच्यासाठी, पहिलं होय याच्यासाठी वापरलं की जे वारकरी झालेले, ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही, जे कधी देवाकडे मंदिराकडे येत नाही, जे कधी पंढरपूरला जात नाही, अशांसाठी पहिलं होय बाबा वारकरी हो. आणि दुसरं होय कशासाठी? जे वारकरी होऊन वारकरी झालेले त्यांच्यासाठी. आता कळलं नसल कळत आणखी सोपं करून सांगू. बघा आपण पंढरपूरला जातो, आषाढी वारीला जातो, तिथं अनेक माणसाच्या खांद्यावर आपल्याला पताका घेतलेला दिसत. मला सांगा बरं, पताका घेणारे वारकरी का वारकरी पताका घेतात? जरा कोड्यात टाकणार आहे बरं का, पण सोपं आहे. वारकरी पताका घेतात का पताका घेणारे वारकरी? द्या बरं जरा उत्तर. वारकरी पताका घेतात, हे उत्तर बरोबर आहे बरं का. हा, पताका घेणारे सगळेच वारकरी असतील असं काही सांगता येत नाही, पण महिमा वारकरी पताका घेतात हे निश्चित. म्हणून होय होय वारकरी. नाहीतर कधी कधी असं होतं, आता आम्ही दिंडी चालक असल्यामुळे फार अनुभव आहे. कधी कधी आईस्क्रीमचा गाडा दिसला, वडापावची वाटप दिसली की झेंडाच आपला कडी नसतो, बरोबर आहे. त्यांना वारकरी म्हणायचं. म्हणून दुसरं होय 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 वारकरी. आता पाहे पाहे पंढरी हे कशासाठी? पहिलं पाहे याच्यासाठी वापरलं ज्यांनी या डोळ्यानं पंढरपूर बघितलं. आणि असं सांगतात संत की बाबा मनुष्य जन्माला येऊन जो पंढरपूर ज्यानं पाहिलं नाही आणि तो मेला, तो माणूस मेला म्हणायचं नाही, तो पशु मेला म्हणायचं. माणूस जन्माला आलाय, त्यानं कधी माळ घातली नाही, त्यानं कधी पंढरपूरला गेला नाही, असा हा माणूस मेला नाही म्हणायचं, तर तो पशु मेला, प्राणी मेला म्हणायचं. म्हणून गेलं पाहिजे पंढरपूरला. म्हणून तुकोबाराई म्हणतात पाहे पाहे पंढरी. आता पहिलं पाहे कळालं, जे पंढरपूरला गेले नाही, पंढरपूर पाहिलं नाही, त्यांच्यासाठी पहिलं पाहे. आणि दुसरं पाहे जे पंढरपूरला गेले पण येताना लेकराला बांगड्या घोंगड्या घेऊन आले, त्यांच्यासाठी दुसरं पाहे. विठाला म्हणून साधू संत हे परमार्थिक धन सांगतात, संसारिक धन सांगत नाही. आज तुकोबाराई अभंगामध्ये अगदी स्वाभिमानानं अभिमानानं आपल्या घराण्याची परंपरा, आपल्या घराण्याचं परमार्थिक वैभव अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझे घरी.
आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत. तुकोबरे म्हणतात बस मी एकच तीर्थ मानतो ते म्हणजे पंढरपूर. मी 4 धाम करत नाही, 2 धाम करत नाही, मला काही गरज नाही, बस पंढरपूरची वारी. आणि वारी तुम्ही आम्हीच करतो याच्यात नवल नाही माहिती बा. पंढरपूरची वारी सर्वात अगोदर पहिली वारी जर कोणी केली असेल तर भगवान शंकरांनी केली. आता इथं बसलेल्यापैकी कोणी गेलं का बरं पंढरपूरला? हात वरती घ्या बरं जरा. वा वा वा, क्या बात आहे. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद आहेत बरं का. वा, पंढरपूरला गेलं पाहिजे बाप. एकदा तरी त्या पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे. तुम्ही आम्ही जातो यात नवल नाही. सर्वात पहिली वारी, ही वारीची परंपरा कोणी चालू केली असेल तर ती भगवान शंकरांनी. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. कावडी घेतले खादे, कावडी घेतले खादे. हे मिळाली संत मागे त्याचे चरण वंदिरे. संत मागे माझे चरण. ओम नमो शिवाय. कावडी घेतली खादे, मिळाली वैष्णव मागे त्याचे चरण रेणू वंदिरे. थोडं लक्ष द्या नीट ऐकलं की लक्षात येतं. थोडं लक्ष द्या. म्हणून पहिली वारी केली भोले बाबा. आता मला सांगा, भगवान शंकरापासून आपल्याला 3 गोष्टी मिळाल्या. एक तत्वज्ञान, नंबर 2 हे भजन, ही वाद्य, हे सगळं भगवान शंकरापासून आलं. आणि नंबर 3 वारीची परंपरा भोले बाबा पासून आली. आता बघा, तत्वज्ञान कसं आलं? सर्वात अगोदर हे तत्वज्ञान क्षीरसागरामध्ये भोले बाबानं पार्वती मैयाला सांगितलं. आदिनाथ उमा बीज प्रगटली. आणि मग ते तत्वज्ञान पार्वती मैयाला सांगत असताना पार्वती मैयाला काय लागली? झोप नाही लागली ना, समाधी लागली. झोपायला कधी कीर्तनातली बाई होती? समाधी लागली, उन्मनी अवस्था प्राप्त झाली आणि ते तत्वज्ञान वायाला झालं. हे भगवान विष्णूंनी पाहिलं. त्याच क्षणी माशाचं रूप धारण केलं, तेच मच्छिंद्रनाथ. आता मच्छिंद्रनाथाने पुढे कोणाला दिलं? हरिपाठ आपल्याला पाठ आहे. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. आता गोरक्षनाथाने गोरक्ष गोळाला गहिनी प्रती. हेच ज्ञान गोरक्षनाथाने गहिनीनाथांना दिलं. आणि गहिनीनाथाने गहिनी प्रसादे निवृत्तीनाथाने निवृत्तीनाथांना दिलं. आता निवृत्तीनाथांना पुढे कोणाला दिलं बरं बोला? ज्ञानदेव सारस्वती. हे ज्ञानोबरायांना दिलं. आता ज्ञानोबरायन पर्यंत हे एक गुरु एक शिष्य परंपरागत आलं. आता ज्ञानोबरायांनी कोणाला दिलं सांगा बरं? समग्र विश्वाला. वा, सर्व विश्वाला हे ज्ञान खुलं केलं. प्रगट गुह्य बोले म्हणजे ही परंपरा आता इथपर्यंत आली, भोले बाबा पासून आली. आता तत्वज्ञानाची परंपरा कशी आली लक्षात आलं? मला सांगा, हे भजन कुठून आलं? सर्वात अगोदर भजन कोणी केलं असेल तर भगवान शंकर. ही कीर्तन पूर्वीपासून आहेत बरं.
हे कीर्तन आता आले. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेव महाराज यांच्या काळापासून पुढे ही कीर्तनाची परंपरा आली. नाही तर अगोदर कीर्तन नव्हते. आपला वारकरी संप्रदाय हा भजनाचा प्रिय आहे. भजन हे मुख्य आहे बरं का. नाही तर कितीही माणूस ज्ञानी असेल भजनच नसेल काय थोरपण जाळा. म्हणून तुका म्हणी येते भजन प्रमाण. ही भजनाची परंपरा भगवान शंकरापासून आली. पहिलं भजन भोले बाबांनी केलं. श्रीराम जय राम जय जय राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम भजन करी महादेव भजन करी भजन करी महादेव भजन करी म्हणून भजनाची परंपरा भगवान शंकरापासून आली. हरी हरी मंत्र कोणाचा आहे? हरी 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 मंत्र हा शिवाचा. हा मंत्र सुद्धा भोले बाबाचा आहे. पण काय काय म्हणतील तुम्ही का मला येड्यात काढायला का? हा अहो नाथ बाबांनी हरी पाठात सांगितलंय वेदाचे ते बीज हरी अक्षरे दोन्ही. आता हे तर वेदाच आहे. हरी अक्षर वेदाचे तुम्ही म्हणता भोले बाबाचे हे कसं काय? बरोबर आहे मायबाप. हरी अक्षर जरी वेदाची असतील तरी ते भगवान शंकराच्या मुखातून आले म्हणून प्रसिद्ध झाले. आपण म्हणतो बघा महाराज तुम्हाला ती अमकी अमकी चाल येते का? मग आपण म्हणतो कोणती? ती कैलास महाराजांची. आता ती चाल का कैलास महाराजांची असते का? नाही. पण ती त्यांच्या मुखातून आली म्हणून प्रसिद्ध झाली. तसं हरी 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 मंत्र हा शिवाचा. हे सगळं भगवान शंकरापासून आलं. तसंच वारीची परंपरा सुद्धा भोले बाबापासून आली. पहिली वारी भगवान शंकरांनी केली. तुम्ही म्हणता महाराजाला पुरावा काय? आणि बोलणाऱ्याकडे पुरावा पाहिजे. बिना पुराव्याशिवाय माणसानं काहीच बोलू नये. लक्षात येत आहे ना? कीर्तनकाराकडे असावा पुरावा. आणि ज्या कीर्तनकाराकडे नाही पुरावा तो कीर्तनकारच पुरावा असं म्हणतात. म्हणून पुरावा पाहिजे. काय पुरावा महाराज? भोले बाबानं वारी केली. रंभाधिक नाचती थोडा वेळानं फ्रेश करते तुम्हाला. पण थोडं ऐका बरं. लाडक्या बहिणीच्या हप्ते थकल्यासारखं करू नका. थोडं प्रतिसाद द्या. रंभातिक नाचती उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. पहिली वारी भोले बाबांनी केली. आता भोले बाबा वारीला निघाले आणि पार्वती मैया पाठीमागे लागल्या. म्हणल्या अहो मला यायचंय वारीला. तुम्हालाच पंढरपूर बघा वाटतं, आम्हालाही कधीतरी न्या. आणि वारकऱ्याच्या बायका सहसा कदरलेल्याच असतात बरं का. याला मनाला वाटत तेव्हा उठ सूट घेतला पताका निघाले, उठ सूट घेतला पकवान निघाले कार्यक्रमाला. 70% वारकऱ्याच्या बायका कदरलेल्याच असतात बरं का. तसं बघा तुम्ही वारीला जाताना त्या महिला म्हणतात अहो जाताना एवढं तर सांगा शेतात बाजरी पेरायची का येड्या बाबळी लावायच्या. बरोबर आहे की? तसं पार्वती मैया पाठीमागे लागल्या की स्वामी मलाही पंढरपूरला यायचंय. भोले बाबा म्हणले पार्वती आता तुला यायचं म्हणले हे गणपतीचं काय करायचं? म्हणले घ्या गणपतीला सोबत. आता गणपती पार्वती आणि महादेव किती झाले? 3 जण. भोले बाबा म्हणले पार्वती आता तिघाला काही मोटरसायकलवर बसता येणार नाही आणि तिघाला मोटरसायकलवर बसणं अलाउड नाही. शासनाचा नियम आहे. आपली 4 व्हीलर काढावं लागेल. काय घेतलं? नंदीला घेतलं नंदी आणि निघाली दिंडी.
ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम अशी निघाली पंढरपूरकडे. पाहता पाहता पंढरपूरच्या वाळवंटात आले आणि वाळवंटात आल्यावर पार्वती मायानं गर्दी बघितली. त्या म्हणले स्वामी मी काय मंदिराकडे येणार नाही, तुम्ही दर्शन घेऊन या, तोपर्यंत मी वाळवंटातच थांबते. पार्वती माया थांबल्या वाळवंटात. आजही आपण गेलो पंढरपूरला तर वाळवंटामध्ये पद्मावती मंदिर आहे, अंबिकेचं मंदिर आहे. आता पार्वती मैया कटल्या, आता किती जण राहिले? किती बोला, मला वाटलं 4 म्हणता नाही की. आता राहिले 3 जण, भोले बाबा, गणपती आणि नंदी. आता घाट चढून थोडं वर गेलं की डाव्या हाताला मारुतीचं मंदिर आहे. तिथं गेल्यानंतर आता सगळ्यांनी वेश बदललेला आहे. भोले बाबांनी वेश पालटलेला आहे, गोसाव्याचं रूप घेतलेलं आहे. तिथं गेल्यावर नंदीचा धक्का एका वारकऱ्याला लागला. आता वारकरी का साधेच का, वारकऱ्याचा धक्का सहन होत नाही, नंदीचा कधी सहन व्हायचा? तो वारकरी म्हणला, ओ बाबा, या बैलाला कशाला आणलं एवढ्या गर्दीमध्ये? भगवान शंकर म्हणले ते खरंय. मग नंदीला सांगितलं, हे बघ नंदी, आता इथं मारुतीचं मंदिर आहे, तू मारुतीच्या पुढे उभं राहा, मी दर्शन घेऊन आलो. नंदी म्हणला, नाही नाही देवा, मी कोणाच्याही पुढे उभं राहत नसतो, मी तुमचा एक निष्ठ भक्त आहे, उभा राहील तर तुमच्याच पुढे, मी पक्ष बदलत नाही. आणि मग नंदी काही उभं राहायला तयार होईल. भोले बाबाला प्रमाण देऊन सांगावं लागलं, अरे बाबा, महारुद्र म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, तर तो माझाच अवतार आहे. तुका म्हणे रुद्र, तुका हरी तुका रुद्रा तुका तुका म्हणे रुद्र, अंजनीची कुमारा, बाबा हा माझाच अवतार आहे. मग नंदी तिथं थांबला आणि पुढं नामदेव पायरी चढून महादेव आणि गणपती पुढे निघाले. जसं मंदिरात गेलं की गणपतीचं चालू झालं, पप्पा आम्हाला भूक लागली, आता काय करावं? महादेवाला वाटलं हा काही दर्शन चांगलं होऊ देणार नाही. पण तिथे एक रिकामं खातं होतं, गणपतीला उचललं आणि त्या खात्यामध्ये ठेवलं. हा असं सांगितलं, हे बघ, येणारा प्रत्येक भाविक तुला काही ना काही खायला ठेवी, पेढा तरी ठेवी, सफरचंद तरी ठेवी, केळी तरी ठेवी, आणि कितीही माणूस चिक्कू असला तर चिक्कू तरी ठेवी. गणपतीला ठेवलं तिथं आणि महादेव गेले गाभाऱ्यामध्ये. जशी पांडुरंग परमात्म्याची आणि भोले बाबाची नजरानजर झाली, एवढा आनंद झाला, हरिहराची भेट झाली आणि आनंदाच्या भरामध्ये भोले बाबाला पांडुरंग परमात्म्याने उचललं, मस्तकावर धारण केलं. विठाला म्हणून पहिली वारी भोले बाबाने केली, ही परंपरा आतापर्यंत टिकली. म्हणून तुकोबरे स्वाभिमानानं सांगतात, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत. मी दुसरं तीर्थ मानत नाही, मी व्रत मानत नाही, बस एकच व्रत, व्रत एकादशी करीन उपवाशी, गाईन अहर्निशी मुखीना. मला सांगा बरं, आज एकादशी आणि मुद्दाम एकादशीच्या पर्व काळे म्हणूनच हा अभंग निवडलाय. कोणाकोणाला एकादशी इमानदारीनं हात वर घ्या. वा, तुमच्या चरणावर माझं दंडवत प्रणाम आहे बर का. क्या बात आहे, वा. मायबाप एकादश केली पाहिजे, नुसते सप्तेच करून उपयोग नाही, आपल्यात काहीतरी बदल होणं गरजेचं आहे, काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, तर हा एवढा मोठा खर्च करण्यामध्ये अर्थ आहे, बरोबर आहे? नाहीतर काय खर्च करायचा, काहीतरी बदल व्हावा. कमीत कमी मी म्हणते प्रत्येक वर्षी 10-5 तरी तरुणांनी माळ घातली पाहिजे. आणि जर तुम्ही वर्षभर सगळ्यांनी एकादशी धरल्या आणि 5-25 पोरांना जर माळी घातल्या ना, पुढच्या वर्षीची कथाच मी इथं फुकट करते. बघा तुमची आहे का तयारी? काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे बाबा, नाही तर काही अर्थ नाही. तुम्ही सोन्याचं लॉकेट जरी गळ्यात घातलं तरी ती शोभा, गळ्याची शोभा लॉकेटात नाही बरं का. 2 लाखाचं लॉकेट जरी घातलं तरी तुमच्यावर नजर ही चोराची राहील.
पण 10च रुपयाची माळ घाला, तुमच्यावर नजर ही देवाची राहील बरं का. म्हणून महिमा तुम्ही वाड्या वस्तीवर राहणारा समाज आहे. लोक असं म्हणतात की बाबा हा बंजारा समाज अनफड आहे, हा ऊसतोड कामगार आहे. पण एक आदर्श निर्माण झाला पाहिजे आपल्या तांड्याचा की बाबा आमच्या तांड्यावर एवढ्या तरुणांनी माळा घातल्या, आमच्या तांड्यावरचं व्यसन बंद झालंय, आमच्या तांड्यावर आता कोणीही दारू पित नाही. हा आदर्श प्रत्येक गावाने तुमचा घेतला पाहिजे. कमीत कमी इतकं तरी झालं पाहिजे. बरोबर आहे ना? हेच घ्यायचंय माईबाप संत विचारात, दुसरं काय. याच्यासाठीच कथा कीर्तन आहे. कंठी मिरवा तुळसी व्रत कराए एकादशी व्रत कराए एकादशी व्रत कराए एकादशी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आणि वैष्णव वारकऱ्यांचे नियमच आहेत माईबाप. पंढरीची वारी हा पहिला नियम, नंबर 2 व्रत एकादशी आणि नंबर 3 नाम विठोबाची. हे 3 नियम ज्याच्या जीवनामध्ये त्यालाच खरं वारकरी, त्यालाच खरं वैष्णव म्हणायचं. बरोबर आहे ना? जे बाकीचे नुसते वरवर भजन करतात आणि वरवर कीर्तन करतात ते शिजनेबल वारकरी म्हणायचं. बरोबर आहे ना? हे वारकऱ्याचे नियम आहेत. एकादशी केली पाहिजे. तुकोबराय म्हणतात व्रत एकादशी करीन उपवाशी. कशी एकादश करीन म्हणतात तुकोबराय? उपवाशी. बरं का? एकादशी फल आहार असते, फल आहार. आता आपली एकादश न सांगितलेलीच बरी. आता त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे बरं का, मी तुमचंच नाही सांगत, माझंही सांगायचं. आपली एकादश न सांगण्यासारखीच आहे. एकादश ही फल आहार असते. आपण त्या फल आहार शब्दाचं रूपांतर फराळात केलं. एकादशी फल आहार असते तर आपली फुल आहार असते. एकादशी निर्जला असते, निर्जला. काही काही माणसं पाणी सुद्धा पित नाहीत बरं, फार कडक व्रत करतात. एकादशी निर्जला असते, आपली निर्लज्जा असते. एवढा फरक आहे. म्हणून मैबाप एकादश करावी. काही काही म्हणते कामून होता एकादश करायची, कामून या जीवाला मारायचं, कामून उपवाशी राहायचं. देवाला दाखवून द्यायचे की देवा आम्हाला भोजनापेक्षा तुझं भजन जास्त प्रिय आहे, म्हणून एकादशी करायची. व्रत एकादशी करीन उपवाशी गायीन अहर्निशी मुखी नाम. त्या भगवंताचं नाम मी नित्य अहर्निशी गाईन. तुकाराम महाराजांची नामावरची निष्ठा जर तुम्हाला पाहिजे झाली, तुकोबर एवढं भजन करायचे, एवढं भजन करायचे की कधी तोंडातून ते नाम निघून जायचं हे कळायचं सुद्धा नाही. तुकोबर म्हणतात हेची माझे तीर्थ, हेची माझे व्रत, सत्य हे सुकृत नाम तुझे. ही तुकोबरांची नामावरची निष्ठा आहे. एकदा तुकोबर बहिर दिशेला चालले. बहिर दिशेला कळतं का? लईच अवघड शब्द झाला, मला काही दुसरा शब्द वापरता येत नाही, समजून घ्या. तुकोबर बहिर दिशेला निघाले आणि बहिर दिशेला जात असताना मुखामध्ये श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल चालू. काही माणसांनी ते शब्द ऐकले आणि लोक म्हणतात महाराज अहो तुम्ही अमंगळ ठिकाणी चालला आणि देवाचं नाव घेता, तुम्हाला कसं वाटतं बरं? तुकोबर म्हणतात काय सांगू, माझे माझ झाले अनावर छंद या नामाचा लागला हे, छंद या नामाचा लागला हे. माझी मजली अनवर तर या नामाचा घेतला ते, छंद या नामाचा घेतला ते. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला शेष. ही तुकोबरांची नामावरची निष्ठा आहे. म्हणून आपण